12वा खेळाडू पाठवा दोन्ही टीम. आरुष 11 फौजी 11. 12वा खेळाडू दाखल करा. फौजी 11 12वा खेळाडू दाखल करा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. मॅचला आपण सुरुवात करतोय. फौजी 11 विपक्ष आरुष 11. सलामीची जोडी दाखल झाली. संकेत मुंगसे आणि सोबतीला. बॅट्समन कोण आहे? बॅट्समनचं नाव सांगा स्ट्रायकिंग एंडचा. स्वप्नील. स्वप्नील आणि संकेत. तर गोलंदाजीसाठी आलाय तो सर्वेश. स्वप्नील स्ट्राईक वरती दाखल. संकेत मुंगसेना स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी सर्वेश. पहिला चेंडू सोडून दिलाय. डाऊन द लेग वाईड बॉल आहे. अवांतर धावेने डावाची सुरुवात होतीये. स्वप्नील आणि संकेत ची जोडी यावेळी हवेमध्ये खेळलाय. फटका कॅपमध्ये कव्हर्समध्ये पाठलाग केला जातोय, परंतु पाहूयात चेंडू थांबवला जाईल. 3 धावा मिळतील या चेंडूवर. यावेळी मात्र डाऊन द लेग सोडून दिला जातो चेंडू वाईड बॉल साठी. अवांतर धाव प्राप्त होईल. पुन्हा एकदा स्वीप शॉट. युवा खेळाडू चांगला एफर्ट राहिलाय. चेंडूला थांबवलाय. अगदी 2च धावा मिळतील या चेंडूवर. 2 चेंडू 7 धावा धावफलकावर लागतात. इर्टिगा गाडीची चावी कोणाकडे असेल तर समर्थन कक्षामध्ये द्या. राजीव शेठ शिर्केंच्या गाडीची चावी जर कोणाकडे असेल तर आणून द्या. इथं मात्र चावी फिरवली आहे संकेतनं. षटकार ढोकलाय. बॅटची अगदी भाषा बोलली जाते षटकाराची. इर्टिगा गाडीची चावी कोणाकडे आहे? राजीव शेठ शिर्केंच्या चावी आणून द्या. यावेळी आणखी एक प्रहार केलाय. आणखी एक दमदार षटकार. सीमा पार 2 षटकार लगावले सलगचे. यस, या दरम्यान आमच्यापर्यंत माहिती येते जर विशाल शिर्के यांनी जर स्टंपिंग केली किंवा एखादा कॅच एसटीच्या मागे पकडला तर प्रतीक गायकवाड यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि कॅच जर सोडला तर राजीव शिर्के यांकडून 500 रुपये जीएसटी 20% कट केला जाईल. संकेत मुंगसे पीपीएल मध्ये 6 बॉल 6 षटकार खेळणारा पहिला खेळाडू. सलगचे 2 खेळले. तिसऱ्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल आला. समोरच्या बाजूला यावेळी फटका भिरकावून दिलाय. सलगचा नाहीये परंतु तिसरा नक्कीच आलाय. या ओव्हर मधला तिसरा ब्लास्ट केलाय. 25 रन्स 25 धावा धावफलकावरती. संकेतचा आक्रमक प्रहार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ओव्हर कंप्लीट होते. 1 विकेट 2 वाईड झालेत ना. ओव्हर कंप्लीट होते. 2 वाईड आहेत तरी देखील ओव्हर कंप्लीट. 1 डॉट आलाय सर. डॉट आला. 3 षटकार 1 डॉट 1 डबल 1 ट्रिपल ओव्हर झाले सर. एका षटकानंतर 25 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर कंप्लीट झाली आहे.
25 धावा पहिल्या षटकात आल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पर्याय निवडलाय शिवेनचा. आरुष 11 संघासाठी शिवेन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडवर स्वप्नील. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल. दुसरीचा प्रयत्न इथं पूर्ण केला जाईल. 2 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. यावेळी लॉफ्ट केलाय. अगदी फक्त प्रॉपर टायमिंगच्या जोरावर बिरकावून दिलाय. उंचच उंच लांबच लांब बिग हिट षटकार. यावेळी पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये फटका खेळला. बॅकफुटवरती 2 धावा पूर्ण केल्या जातील. संकेतचं चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. या वेळेला मात्र केवळ एक सिंगल मिळेल. घोषित क्षेत्रात खेळला गेलेला फटका 1 धावामध्ये होऊन जाईल. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लाजवाब सुरू आहे. फौजी 11 प्रभावित करणारी खेळी राहिली या संघाची. चला मॅच स्टार्ट ठेवा. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. या वेळेला चेंडू कव्हर्स मध्ये 1 बाउन्स आणि इथं मात्र निष्ठून जातोय. चौकार 4 धावांसाठी. चांगला एफर्ट राहिला धावफलकावर. साहिल तैनात होता डीप मध्ये. चांगला एफर्ट राहिला. चौकार मात्र आला. येस 5 बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फटका खेळला. या वेळेला एफर्ट चांगला आहे. 2 धावा याही चेंडूवर मिळतील. महागडं राहिलं हेही षटक. गोलंदाजीसाठी आले ते विशाल शिर्के. जर 2 विकेट पटकावल्या तर 501 रुपये प्रत्येक गायकवाड यांच्याकडून मिळतील. सुरुवात मात्र वाईट बॉलनं झाली. अवंतर धावफलकावर आहेत 43 धावा. आडवा बॅटनं फटका खेळला. युवा खेळाडू चांगला प्रयत्न करतोय मैदानामध्ये. नाव सांगा त्याचं नाव. आरुष. अगदी छोटा खेळाडू. यष्टाने एवढी त्याची उंची परंतु चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. संकेत मुंगसेचा आणखी एक बिग ब्लास्ट. आणखी एक षटकार. अर्धशतक धावफलकावर लागतंय. 51. विशाल शिर्के यांच्या गोलंदाजीवर अजून एक षटकार आला तर विशाल शिर्के यांना 200 रुपये दिले जाणार आहेत. आणि तो षटकार आलाय. राजीव शेठ शिर्के यांची गाठ घ्या. मॅच संपल्यानंतर प्रत्येक षटकाराला 200 रुपये दिले जाणार आहेत. परंतु इथे संकेतचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग करतोय संकेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकार वैयक्तिक आतापर्यंत. 6 चेंडू 6 षटकार खेळणारा पहिला खेळाडू PPL मधला. आणि तो क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवला याही वर्षी. आतापर्यंत 5 षटकार खेळत हल्ला चढवलाय आरुष 11 वर. फटका फसला. विकेटची संधी. कॅच मात्र शिवेन गलती करवाय टाळी. सिंगल आली. ही विकेट नव्हती. ही मॅच मध्ये पुनरागमनाची नांदी होती. पकडणं गरजेचं होतं. यावेळी कव्हर्स मध्ये लॉफ्ट केलाय. खेळाडू बॉलच्या खाली. अखेरीस विशाल शिर्के यांच्या खात्यामध्ये 1 विकेट आले. अजून 1 विकेट जर आली तर 501 रुपयांचं बक्षीस आहे. प्रत्येक गायकवाड यांच्याकडून बॉल झाले त्या षटकामध्ये 5. 1 बॉल बाकी.
तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. यानंतरची मॅच तयार राहायचे दोन्ही संघ. टॉस साठी मराठे ब्रदर्स विपक्ष दत्त ग्रुप 11. टॉस साठी तयार राहा दोन्ही कॅप्टन. मराठे ब्रदर्स दत्त ग्रुप 11 टॉस साठी तयार राहायचंय. बॅटिंग साठी आलेत गौरव. गौरव आले. गौरवने आल्या पावली आपलं आगमन जाहीर केलंय. स्वॅग से किया आहे सबका स्वागत. षटकार ढोकलाय. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावर 3 षटकानंतर 64 64 धावा. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. आतापर्यंतची या पर्वातली उच्चांकी धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्या. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. गोलंदाजीसाठी आलाय 4थ्या षटकामध्ये राम. संकेत मुंगसे सज्ज असेल पुन्हा एकदा. चौकार आला नाही. इथे यस आलाय चौकार. प्रयत्न चांगला राहिला परंतु अखेरीस मात्र निष्ठून जाधव चेंडू. 4 धाव मिळत. राम यांना जर षटकार लगावले गेले तर अक्षय त्यांना 100 रुपये देणार आहेत प्रत्येक षटकाराला. अक्षय डीपी यांच्याकडून 100 रुपये मिळणार आहेत. यावेळी मात्र ती संधी दिली नाही. डॉट बॉल आलाय. संकेतने आक्रमण मात्र चढवलंय. यावेळी लॉफ्ट केला आहे. हवेमध्ये आहे. दूर देखील आहे. षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग संकेतची. चेंडू 45 वरती खेळतोय संकेत. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. इथं मात्र अर्धशतक ओलांडेल का? फटका फसलाय. हवेमध्ये आहे. कॅच सुटलाय. संधी आहे अजूनही अर्धशतकाकडे धाव घेण्याची परंतु तिसरी धाव घेतली आहे. संघहित पहिलं पाहिलंय. स्ट्राईक नको आहे. अर्धशतक नको आहे. संघासाठी धावा महत्वाच्या. टीम मॅन परफेक्ट टीम मॅन संकेत मुंगसे 48 वर खेळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संघासाठी तिसरी धाव घेतली आहे. स्वतःच माइलस्टोन नाही पाहिलाय. इथं मात्र डॉट बॉल आलाय. अर्धशतकापासून वंचित राहावं लागेल परंतु खेळ आवडला असेल ना संकेतची. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संकेतसाठी. 48 धावांची खेळी 13 बॉलमध्ये. गौरवनी मात्र पोट्टापटका खेळलाय. मी म्हणेन स्ट्राईक संकेतने ठेवली असती तर फरक नक्कीच पडला असता का. संघ हितासाठी त्याचं स्ट्राईकवर राहणं देखील तितकंच महत्वाचं होतं. इथं मात्र 2 डॉट आले. सलगचे विकेट आली. 13 धावा या षटकामध्ये. 77 77 78चं लक्ष आहे डोळ्यासमोर. चला टॉस साठी या. दत्त ग्रुप कॅप्टन. मराठे ब्रदर्स कॅप्टन. टॉस आपण करतोय मराठे ब्रदर्स विरुद्ध दत्त ग्रुप 11. टॉस जिंकलाय तो दत्त ग्रुप 11. निर्णय करावायचा आहे. बॉलिंगचा निर्णय आहे. चला मैदानाचा ताबा घ्या लगेच. फौजी 11 संघ मैदानात दाखल व्हा. फौजी 11 फौजी 11 संघ मैदानात दाखल व्हा. अतिरिक्त वेळ न घेता.
आणू. चला त्वरित फिल्डिंग लावायचे. संकेत चला बॅट्समॅन सोडा पटकन बॅट्समॅन. डगआउट बदल बॅट्समॅन माघारी यायचं. डगआउट जायचं. डगआउट बाळू विशाल सर डगआउट बदल यायचं माघारी. मॅच होणार नाही. डगआउट दिले प्रत्येकाला. सगळ्यांना नियम सारखेच आहेत. डगआउट मध्ये बसायचं. उठवाती ज्यांची मॅच आहे त्यांनी डगआउट मोकळं करा. ज्यांचं डगआउट आहे त्यांचं डगआउट मोकळं करा. आकाश पांढरे हा चला मॅच चालू करा. बॉलिंग साठी आहे तो आप्पा कटाचा बादशाह आणि ओपनिंग जोडी राहते विशाल शिर्के व त्या संघाचे आयकॉन बाळो. पाहूया आता काय करताय झुंज. अक्षय डिपे यांची फौज पहा. कॅमेरा नुसता धुरळा. चला मॅच चालू करा. बॉल खेळत आहे तो आप्पा आणि बॅटिंग आहे विशाल. संघ मालक पाहूया आता काय करतायत. विकास चला मॅच चालू करा. स्पीड अप बाप्पा. प्रत्येक षटकाराला 101 रुपये बक्षीस प्रति गायकवाड करून विचारते. आणि पहिला बॉल 1 रन आणि खेळण्यासाठी आला आहे तो संघाचा आयकॉन बाळू संकेत. नुसता धूर. पाहूया आता काय करतात आपल्या संघासाठी बाळूवरचेच आप्पा. आप्पाचा दुसरा बॉल. बाळू काही समजला नाहीये. उत्कृष्टाचे पंच जितुल गायकवाड व प्रमोद गायकवाड अनुभवी पंच आहेत. आणि बाळूसाठी हा तिसरा बॉल घेत होते आप्पा. बघूयाच आयकॉन बाळू. उत्कृष्ट मारला बॉल परंतु त्यांना 1च रन मिळणार. आता स्वतः संघ मालक विशाल पाहूया संघासाठी काय करत आहेत. मोठ्या षटकांची आवश्यकता आहे टीमसाठी परंतु डॉट बॉल चांगला कट केलेला बॉल विकास यांनी. आणि विशाल नासन मारलेला उत्कृष्ट बॉल लेग साइडला कटवलेला बॉल परंतु ते 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. ओव्हर 1 ओव्हर संघाची धावसंख्या 6. आता बाळू यांना षटकार मारायची गरज आहे कारण की संघाला भरपूर अशा रन करायच्या आहेत. 78. पाहूया बाळूच्या बॅट मधून किती धावा येत आहेत. बॉलर स्वतः आयकॉन संकेत मुंगसे. आयकॉन वरचेच आयकॉन
पाहूया आता ही झुंज. पाहूया आता बाळू आता काय करत आहे. सध्या आयकॉनला जरा संघासाठी षटकारांची गरज आहे. आयकॉन वरचेच आयकॉन. संकेतचा पहिला बॉल बाळूला. उत्कृष्ट कटवलेला बॉल. एका धावावरती समाधान मानावं लागेल. आता संघमालक विषया शिर्के. पाहूया यांच्या बॅटमधून किती रन येत आहेत. सुंदर असा बॉल टाकलेला संकेतनी. काहीच समजलं नाही विशालला. एका धावावरती समाधान. आणि बाळू उत्कृष्ट मारलेला बॉल. काय होतंय पाहूया. गौरवने उत्कृष्ट असा कॅच घेतला आहे. आयकॉनची विकेट घेतली आहे. हो सर, कुठे तुम्ही कॉमेंट्री. चला उरका लवकर, सामने भरपूर खेळायचे आपल्याला. बॅटिंग सर्वेश पाटील. भया मोजर यांच्याकडून त्याला प्रत्येक षटकात 200 रुपये द्यायचे आहे. आणि उत्कृष्ट कट केलेला बॉल संकेत यांनी. या दरम्यान बॅकवर्ड रिझल्टमध्ये चेंडू जातोय. सिंगल येते. धन्यवाद राजीव शेठ शिर्के. क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटसाठी भरपूर योगदान तालुक्याभर दिलं गेलं. असेल, वाई प्रीमियर लीग असेल, अनेक स्पर्धा. आणि आता कॉमेंट्रीमध्ये देखील आमची सुरेख साथ ते देतात. धन्यवाद. धावफलकावर धावा आहेत 9. अवघ्या 9 धावा. लक्ष मोठं आहे, अडचणी मोठ्या, परंतु त्या अडचणीतून उत्तर शोधावे लागतील. आडाबाट्ट फटका खेळला. यावेळी मात्र काव कॉर्नर मधून खेळाडू येईल. वाऱ्याच्या वेगानं सिंगल अवघी प्राप्त होईल सर्वेशला. विशाल शिर्के संघ मालक स्वतः. इथं मात्र षटक समाप्त होत आहे. 2 षटकांनंतर 10 धावा धावफलकावर आहेत. येणारे 12 चेंडू 68 म्हणजे अशक्यप्राय लक्ष. 12 चेंडू 12 मोठे फटके खेळायचे. औपचारिकता वाक्य म्हणायला हरकत नाही. यानंतरची मॅच दत्तकृपा विपक्ष मराठे ब्रदर्स. दत्तकृपा 11 आपला निर्णय कळवा. बॉलिंगचा निर्णय घेतला दत्तकृपानं. आशिष गोलंदाजीसाठी आले. आशिषनं पहिल्या चेंडूवर सर्वेशला परतीचा रस्ता दाखवलाय. गौरवच्या हातामध्ये आणखी एक झेल. गौरवची फिल्डिंग चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. नक्कीच फिटनेस चांगला आहे गौरवचा फिल्डिंग साठी. नक्कीच चांगला कॅच पकडला. मगाशी देखील रनिंग कॅच, यावेळी देखील एक चांगला कॅच. बॅटिंग साठी येतोय मैदानामध्ये शिवेन. शिवेन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करा. यावेळी अगदी चकवला. अखेरच्या क्षणामध्ये बॅटचा फेस ओपन केला. सिंगल प्राप्त झाली. विशाल शिर्के यांच्याकडे आता नजर असतील. इथं मात्र विशाल परत लागेल माघारी. स्टंपिंगच्या रूपामध्ये होतात बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पदल आणि त्याचा वापर केला, परंतु संपर्क मात्र नाही. आता मात्र बॅटिंग साठी येत आहेत शिर्के कन्स्ट्रक्शनचे सर्व प्रथमेश शिर्के मैदानाच्या आतमध्ये होत आहेत दाखल. शिर्के कन्स्ट्रक्शन्स या संघाचा क्रिकेटमध्ये देखील बोलबाला राहिला आहे अलीकडच्या काळामध्ये. जर आपण पाहिलं तर अनुश्री चषक असेल, स्मृती चषक, विहाळी असेल, या स्पर्धांमध्ये विजेतेपदाचे मानकर राहिलेत. प्रथमेश यावेळी आडावाटनं फटका खेळला आणि चांगला फटका. सिंगल अवघी मिळते. शिवेन स्ट्राईकवर दाखल होतील.
फौजी 11 संघाचा खेळ चांगला राहिलाय आणि या चांगल्या खेळासाठी नक्कीच रिवॉर्ड मिळतोय. या संघाचे संघ मालक नितीन महांगडे फौजी यांच्या नावानं हा संघ खेळतोय. सीमेवरून ते सामने पाहतात यूट्यूब लाईव्हच्या द्वारे आणि त्यांच्या माध्यमातून संघाला चांगल्या खेळासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. वाईट बॉल आहे. नक्कीच हा पाठिंबा गरजेचा असतो. तो पाठिंबा मिळतो कधी तर तुम्ही तुमचं कौशल्य दाखवल्यावर, चांगला खेळ केल्यावर, आणि तो चांगला खेळ केलाय निखिल महांगडे फौजी त्यांच्या माध्यमातून या संघाचं प्रायोजकत्व त्यांनी घेतलंय. या षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ पूर्ण होता. ओव्हर कंप्लीट. 3 षटकानंतर 13 धावा उद्या धावफलकावर. आरुष 11 संघाच्या अडचणींमध्ये वाढ. दुसरीकडे फौजी 11 आता तर कौतुकाची थाप देखील पडली. आणखी खेळ भरेल यात ते मात्र शंका नाही. प्रथमेश शिर्के स्ट्रायकिंग एंडवर दाखल असतील तर गोलंदाजीसाठी युवा खेळाडूचा पर्याय निवडलाय. भैया मोजोरी यांच्या माध्यमातून प्रथमेश शेठ शिर्के यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु इथं मात्र जीवनदान मिळालं. डॉट बॉल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. षटकार खेळायचा आहे. प्रत्येक षटकाराला 501 रुपये दिले जातील. आणि तो षटकार येतोय का? थोडासा कमी पडतोय. चौकार येतोय. 4 धावा. षटकार खेळायचा आहे. षटकार खेळावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. हवेमध्ये आहे. गौरव बॉलच्या खाली येतोय वाऱ्याच्या वेगानं. अंदाज चुकला. बॅकअप चांगला मिळतोय. कॅच पकडला जाईल. स्वप्नीलच्या माध्यमातून नवीन फलंदाज दाखल व्हावं लागेल. युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तो आरुष. नील येतोय बॅटिंगसाठी. नीलला संधी मिळाली. नील बॅटिंगसाठी आतमध्ये येतोय. ओहो सुंदर फटका खेळलाय यार नील. जबरदस्त स्ट्रोक. सर्कल पार केलं या पट्ट्यानं अगदी या वयात देखील. म्हणजे येणाऱ्या काळात मोठे फटके पाहायला मिळणार त्याच्या बॅटमधनं. नक्कीच पसरणी प्रीमियर लीगची हीच तर खासियत आहे. पसरणी प्रीमियर लीग खेळाडू घडवते. छोट्या छोट्या खेळाडूंना संधी देते आणि त्या संधीतूनच घडतात उद्याचे सितारे, उद्याचे मोठे खेळाडू, उद्याचे स्टार. आणि ते स्टार घडवण्याचं काम करते आपली पसरणी प्रीमियर लीग. नील इकडे यायचंय. नीलची भेट आपण घेणार आहोत. नील साठी राजेश शेठ शिर्के यांच्या माध्यमातून 100 रुपये रोख रक्कम पारितोषिक त्याच्या खेळासाठी, खेळावरच्या प्रेमासाठी दिले जातात. आणि हेच प्रेम खेळावर ते युवा खेळाडू मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावरती खेळाडूंना आणण्याचं काम आज पसरणी प्रीमियर लीग करते. साहिल वाघमारे सामाजिक कक्षामध्ये यायचंय. नील इकडे. नील बॅटिंगला संधी मिळाली. 2 चांगले फटके मारले. कसं वाटतंय? मला चांगलं वाटतंय की मला ह्या पसरणी प्रीमियर लीगच्या आमच्या मॅचमध्ये मला बॅटिंग भेटली. याबद्दल आमच्या टीमला हार्दिक अभिनंदन. पुढच्या वर्षी आता सर्कल पार केलं. पुढच्या वर्षी सिक्सर मारायचं आहे का? हो. मग त्यासाठी रोज प्रॅक्टिस करावी लागेल. रोज चांगलं खेळावं लागेल. मोबाईल पासून लांब राहावं लागेल. हो नक्कीच. चांगला खेळ केला नीलने आणि असेच खेळाडू घडवण्याचं काम